आज निवृत्तीनाथ महाराजांचं पालखीचं नाशिकमध्ये आगमन झालेलं आहे। आपण बघू शकतो आत्ताच काही वेळापूर्वी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचं पालखीचं हे नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर भव्य अशा पद्धतीचं स्वागत जे आहे ते इथे करण्यात आलेलं आहे। जवळपास 1 महिन्याचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे। अगदी 2 दिवसांआधीच ही पालखी जी आहे ते पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं होतं त्र्यंबकेश्वर मधून। आज या पालखीचं आगमन हे नाशिकमध्ये जे आहे ते झालेलं आहे। आपण एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये बघितलं तर हजारो वारकरी या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत। या संपूर्ण पालखीचा आपण माहिती घेऊया, कशा पद्धतीने एकूणच प्रवास असणार आहे, किती दिवस हे पंढरपूरकडे जाण्यासाठी लागणार आहेत। माझ्यासोबत काही वारकरी आहेत, काय सांगेल कशा पद्धतीने उत्सव आहे? सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी दे माझ्या मना। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु यांचा दिनांक 20 तारखेला पंढरपूरच्या दिशेने आषाढी एकादशीच्या निमित्तानं पायी पालखी प्रस्थान सोहळा हा मार्गस्थ झाला। या पालखी सोहळा हा संपूर्ण 28 दिवसाचा हा कालावधी असतो। संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकाळा पंढरीचा, अशी अर्थभावना प्रत्येक वारकरी यांच्या मनामध्ये भावना असते। आणि आज आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये हा 3रा दिवस आहे। या ठिकाणी भव्य स्वागत नाशिककरांनी केलेलं आहे आणि यापुढे नाशिक, अहमदनगर आणि मग त्यानंतर सोलापूर अशा मार्गानं ही या 3 जिल्ह्यातून ही पालखी मार्गस्थ होणार आहे। साधारणपणे किती वारकरी आहेत? कारण निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला सुद्धा विशेष महत्व आहे। किती वारकरी राज्यभरातून आलेले आहेत? किती या संपूर्णपणे पालखी सोबत जाणार आहेत पंढरपूर? आता सध्याला जवळजवळ नोंदणीकृत 5000च्या वर वारकरी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आहे। परंतु जशी जशी पालखी मार्गस्थ पुढे पुढे होत जाते तर प्रत्येक तालुक्यातून गावागावातून लोक ऍड होत चालतात आणि जवळजवळ ज्या वेळेस पंढरपूर समीप येतं त्यावेळेस जवळजवळ ह्या पालखीमध्ये 1.5 ते 2 लाखाच्या आसपास वारकरी भाविक दाखल झालेले असतात। अशा पद्धतीचं ही संपूर्ण माहिती आहे। आपण बघू शकतो की पालखीचं दर्शन घेण्यासाठी, निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच नाशिककर असतील आणि वारकरी असतील हे या परिसरामध्ये गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अगदी 2च दिवसाआधी या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान हे त्र्यंबकेश्वर मधून झालेलं होतं आणि या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून वारकरी जे आहेत ते त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले एकूणच आपण बघितलेलं आहे। आणि आता ही पालखी जी आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। जवळपास 28